भाऊ नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? संतोष पोपट तळपे. कुठून आले? गंगाळदरे सरपंच आहे मी लोकनियुक्त. आज तुम्ही जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या रायगड निवासस्थानी आलात. काय विषय नेमका घेऊन आलात? आमदार साहेबांनी वक्तव्य केलं आदिवासी मंत्र्यांबद्दल की तालुक्यामध्ये आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी बहुल भाग आहे. जवळजवळ पश्चिम भागामध्ये बरेचसे आदिवासी गावं आहेत आणि आतापर्यंत आदिवासी मंत्र्यांनी किंवा त्या विभागाने प्रकल्प विभागाने आतापर्यंत आदिवासी भागामध्ये कुठल्याही प्रकारचा निधी दिलेला नाही, सुधारणा झालेला नाही. आणि दादांनी जे काल अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती त्यामध्ये जे प्रकल्प अधिकारी देसाई साहेब यांनी आम्ही 4 महिन्यापूर्वी सुद्धा त्या कार्यालयाला सरपंच 15 ते 20 सरपंच जाऊन त्या ठिकाणी भेट दिली होती की ठक्कर बापा योजना असतील किंवा गावातली विकासाची छोटी छोटी कामं घेऊन गेलो होतो. परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांनी ठक्कर बापा योजनेविषयी प्रस्तावही तयार केले. आम्ही पार्टी पुण्यावरून करून आणून दिले, परंतु आता अद्याप कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध झालेला नाही आणि नव्याने परत ठक्कर बापाचे प्रस्ताव द्या असे सांगतात. आणि आम्ही त्यावेळेस आदिवासी आश्रमशाळा वसतिगृहाचा प्रश्न मांडला होता. त्यावेळेस सुद्धा प्रकल्प अधिकारी म्हटले का माझा 100 दिवसासाठी मला मुदत द्या, मी 100 दिवसाचा कार्यक्रम करतो आणि सर्व आदिवासी भागातल्या आश्रमशाळा सुरळीत करतो. त्या ठिकाणी आश्रमशाळांमध्ये टॉयलेटची व्यवस्था नाही, तिथं निवासी शिक्षक नाहीये, अशा बऱ्याचशा समस्या आम्ही सरपंच लोकांनी मांडल्या होत्या. त्यावेळेस देसाई साहेब म्हटले का निश्चितच आपण तुमच्या सहकार्याने करू, परंतु 4 ते 5 महिने उलटले, आम्हाला कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध झालेला नाही आणि आमच्या आश्रमशाळा जैसे त्या ठिकाणी आहेत. उलट ज्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करणारे शिक्षक यांचे बदल्या झाल्या, कायांना सस्पेंड केलं गेलं, जाणून बुनून त्रास दिला जातो आणि आदिवासी मंत्र्याचा विशेषतः प्रकल्प कार्यालयावरती वचक नाही, अधिकाऱ्यांवरती सुद्धा वचक नाही. मी स्वतः प्रकल्प कार्यालय गावाचं काम म्हणून एकदा दोनदा गेलो, पण त्या ठिकाणी तिथले कर्मचारी सुद्धा रिस्पेक्ट न देता आम्हाला 2-2, 3-3 तास बसून ठेवतात. एक लोकप्रतिनिधी असताना सुद्धा किंमत दिली जात नाही. आमचा विभाग असून आम्हाला आमचा निधी भेटत नाहीये. आणि विशेष म्हणजे ज्या आदिवासी भागातल्या ज्या योजना आहेत की दुधाळ गाई म्हशी देण्याचा प्रकल्प होता पाठीमागे, परंतु अद्याप आता गाई म्हशी तर वाटप केलेलं जात नाही, परंतु नैसर्गिक आपत्तीमध्ये एखाद्या जनावर दगावलं तर त्याच्या नुकसानीचा पंचनामा करून असे 100-200 प्रस्ताव त्या ठिकाणी असतील. न्यूक्लियस बजेटमधून अद्यापही त्यांना सानुग्रह अनुदान भेटत नाही. मग आमचाच आदिवासी बांधवांचा पैसा जर राज्य शासन जर बजेट करत असेल, वेगळा करत असेल आणि तो पैसा आमच्या आदिवासी मंत्र्यासमोर जर लाडक्या बहिणीसारख्या योजनेवरती 7-7 हजार कोटी वळवला जात असेल तर आम्ही आदिवासी बांधवांनी पाहत राहायचं का? आणि जे काही काल शरददादा सोनवणे शिवनेरीचे जुन्नर तालुक्याचे आमदार यांनी जे वक्तव्य केलं ते खरंच वास्तविक. जुन्नर तालुक्याचे आमदार यांनी जे बोलले मंत्र्यांबद्दल किंवा अधिकाऱ्यांबद्दल ते खरं आहे, वस्तुस्थिती आहे. मंत्री आणि अधिकाऱ्यांबद्दल असे अपशब्द वापरणं कितपत योग्य? योग्य तर नाहीच, परंतु जर मंत्री किंवा अधिकारी जर प्रशासनाचं ऐकत नसेल किंवा मनमानी कारभार करत असेल तर किती दिवस सहन करायचं हे पण येतं ना त्याच्यामध्ये. तुम्ही देसाई साहेबांना आतापर्यंत किती वेळा भेटले? 4 ते 5 वेळा भेटलोय. तुमचे कुठले प्रश्न त्यांनी मार्गी लावले नाही? एक पण प्रश्न नाहीये मार्गी. आम्ही ठक्कर बापाचे प्रस्ताव 4 ते 5 घेऊन गेले होते, दुसरे काही असतील प्रस्ताव ते पण कुठलाच मार्गी लागलेलं नाही. किंवा गाव हे आदिवासी भागामध्ये कुठल्या सुविधा उपलब्ध केल्या पाहिजे, पर्यटनामध्ये कुठली सुधारणा केली पाहिजे याबद्दल पण चर्चा केली. दत्ता भाऊ गवारी यांच्या सोबत पण मी 2-3 वेळा गेलो, परंतु अद्याप कुठलंही ठोस पाऊल असं देसाई साहेबांनी उचललेलं नाही. शरददादा सोनवणे हे जे मंत्र्यांबद्दल बोलले किंवा देसाईंबद्दल बोलले, आता शरददादांना पाठिंबा द्यायला पाहिजे असं तुम्हाला कोणी सांगितलं म्हणून तुम्ही बोलले? नाही, अजिबात नाही. कारण शरददादा सोनवणे हे आमदार तालुक्याचे खरंच जातीय राजकारण न करणारी व्यक्ती आहे आणि त्याच्यामुळं आदिवासी बांधवांना सुद्धा माझी विनंती असेल
की आपण त्याच्यात कुठलंही जातीय राजकारण करू नका. दादा कुठल्याही जातीला उद्देशून किंवा आदिवासी समुदायाला उद्देशून बोललेले नाही. ते मंत्र्यांना आणि अधिकाऱ्यांना बोललेले आहेत. त्याच्यामुळं आदिवासी बांधवांनी सुद्धा आपल्या मंत्र्याला बोललं किंवा आपला मंत्री काय करतोय हे पाहिलं पाहिजे. आपल्या डोळ्यासमोर जर आपला निधी दुसऱ्या विभागाला वळवला जात असेल त्यावेळेस आपण आदिवासी समाज का आवाज उठवत नाही. आणि आमदार साहेब जर बोलले तर ते कुठलंही जातीय राजकारण करू नये अशी माझी विनंती आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि प्रदीप देसाई हे जे दोघं ज्या पद्धतीने वागतात ते चुकीचं आहे असं म्हणायचं? ठामपणे चुकीचं आहे. कारण गेले 3 वर्ष झालं मी सरपंच आहे. आदिवासी विभागाकडून एकही रुपया माझ्या गावाला निधी उपलब्ध झालेला नाही. वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा का तुमच्या गावची लोकसंख्येप्रमाणे, आणि आम्ही सुद्धा साहेबांना सांगितलं होतं गावच्या लोकसंख्येप्रमाणे निधी वाटप केला पाहिजे. आणि जी शबरी आवास योजना आहे ती सुद्धा लोकसंख्येनुसार वाटले गेले पाहिजे. प्रत्येक गावाला घरकुलं ही लोकसंख्येच्या प्रमाणात भेटली पाहिजे. आमची मागणी हीच आहे की मंत्री महोदयांनी की आदिवासी भागाकडे ज्या आम्ही कोणत्या तालुक्यावरती जास्त भर दिला याचा विचार न करता आमच्या तालुक्यात ज्याप्रमाणे लोकसंख्या आहे, ज्या गावात जितकी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येप्रमाणे वाटा त्यांना मिळाला पाहिजे अशी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. तुम्ही आज जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांना भेटायला रायगडावर आलेला, काय काम घेऊन आले? काम घेऊन म्हणजे असं आलेलो आहे, या तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार शरददादा सोनवणे हे जे आदिवासी मंत्री अशोकजी उईके यांच्याबद्दल जे बोललेत हे योग्यच बोललेत. कारण ते काम करण्याच्या स्थितीचे मंत्री महोदय नाहीये, त्याच्यामुळे दादा जे बोलले ते योग्य बोललेत. आणि आपले जे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जे आहेत देसाई त्यांच्याबद्दल दादांनी जे वक्तव्य केलं तुम्ही समर्थन? ते दादांचे ते आढावा बैठक मध्ये ते बोलले ते बरोबर बोलले. ते एक कर्तव्यदक्ष आमदार म्हणून बोलले. त्यांना जे प्रदीप देसाई अधिकारी आदिवासी जनतेबद्दल त्यांना असता नाही असं म्हणायचं? हो. तुम्हाला हे एवढं उशिराच लक्षात आलं का सुरुवातीपासूनच? नाही, उशिरा लक्षात आलं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.